अवघ्या 3 दिवसात बॉक्स ऑफिसवरती तब्बल 5 करोडपेक्षा जास्त बिझनेस आणून देणारा एक नवीन हल्लीच रिलीज झालेला एक चित्रपट म्हणजे आय गेस 10 मे रोजी रिलीज झालेला एक चित्रपट रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो आणि तो चित्रपट म्हणजे श्रीकांत. हैदराबादमधील एका यशस्वी अशा दृष्टी आव्हानित उद्योजकाच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट आहे. हे टोटली ब्लाइंड आहेत आणि लहानपणी जेव्हा त्यांच्या आईवडिलांना कळलं की ते टोटली ब्लाइंड जन्माला आलेले आहेत आणि मग पुढे काय वाटलं त्यांच्या आईवडिलांना की बाबा आता कसं याचं आयुष्य असेल अंधारमय वगैरे वगैरे असं सगळं एकंदरीत त्यांचा प्रवास आणि खूप सुंदर चित्रपट. म्हणजे हे सगळं मी ट्रेलरमध्ये बघून सांगतोय. आज आहे 12 मे 2024 आणि हा चित्रपट बघायला मी डोंबिवलीतल्या मिराज सिनेमागृहात चाललो आहे माझ्या एका मित्रासोबत. तर खूप एक्साइटमेंट आहे. ती एक्साइटमेंट यासाठी आहे मित्रांनो कारण की आजवर ब्लाइंड व्यक्तीला भारतीय चित्रपटसृष्टीने फक्त आणि फक्त भिकाराच्या रोलमध्ये दाखवलेलं आहे. हे मी नेहमीच माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून अनेकदा बोलत आलेलो आहे. परंतु आज या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका ब्लाइंड व्यक्तीला अतिशय सुंदर अशा सकारात्मक भूमिकेतून आणि म्हणजे ब्लाइंड व्यक्तीचं आजचे खरं जे रूप आहे त्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. थँक्यू सो मच मिस्टर तुषार हिरानंदानी जे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. थँक्यू सो मच मिस्टर राजकुमार राव जे श्रीकांत यांच्या भूमिकेत आहेत. सो खूप मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मी चित्रपट आल्यानंतरच मी माझा फायनल वर्डिंग देईन. सो आय एम सो एक्सायटेड. लेट्स गो. स्वतः रिक्षाचा बंदोबस्त करायला लागेल. 5 वाजलेले आहेत. दादा आमच्या आहेत का बघूया. ते जर असतील तर वेल अँड गुड, नाही तर मग काहीतरी करावं लागेल दुसरी रिक्षा. नमस्कार. बोला. नमस्कार. काय कुठे आहात? आहे जरा डोंबिवली वेस्टला आहे. बर काय आहे का वेळ? किती वाजता? आत्ता जरा काम चालू आहे. किती वेळ लागेल? तर बराच वेळ लागेल तरी पण हरकत नाही. काय नाही मिराजला जायचं होतं मग आम्ही जातो. चालेल. चला बाय. ओके. सो दादा काही येत नाही आहेत, त्यांना वेळ आहे त्यामुळे बरं झालं मी आधीच चेक केलं, नाही तर माईन वेळेला प्रॉब्लेम झाला असता. सो आता थोडंसं जरा ईस्ट वेस्ट करत करत याला घेऊन जातो आणि थोडंसं जरा डोंबिवलीचं दर्शन पण घडवतो. थोडंफार जर काही खावंसं वाटलं एकदम लाईट स्नॅक्स तर ते पण करू जेणेकरून आतमध्ये परत काही क्रेविंग होणार नाही तिकडचं महागडं खाण्यासाठी. सो आता जास्त वेळ न घालवता भेटूयात डायरेक्ट मिराज सिनेमा या थिएटरमध्ये. लेट्स गो. डोंबिवलीतला आमचा मिराज सिनेमा आणि ॲम्बियन्स काहीसा असा आहे मी बघू शकता. या थिएटरमध्ये आय थिंक दुसऱ्यांदा येतो. मी आधीसुद्धा एक सिनेमा पाहायला आलो होतो आणि आज चित्रपट पाहण्यासाठी मी आणि शुभम आलो आहे. मी अर्थातच मगाशी ह्याने सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा प्रत्येकाला आव्हान करेन की तुम्ही सगळ्यांनी जरूर सिनेमागृहातच जाऊन चित्रपट पहा कारण त्याचा जो इम्पॅक्ट असतो तो यार इथून तिथून मोबाईलमधून चोरून मिळून गपचूप इयरफोनमध्ये घालून बघण्यात नसतो. त्यामुळे डेफिनेटली बघा. बाकीचं फायनल वर्डिक मी तुम्हाला चित्रपट तुम्हीच तो सिनेमा बघू नका, तुम्ही पण इतरांना सजेस्ट करा की हा सिनेमा बघा. सो आता बाकी फायनल वर्डिक चित्रपट बघून झाल्यानंतर चला. हमारे ऑफिस में भी एक विजुअली चैलेंज, उनका जो काम करने का तरीका कभी ऐसा लगता ही नहीं कि वो विजुअली चैलेंज है. और इस मूवी ने बिल्कुल सही दिखाया है कि उनको इक्वलिटी मिलनी चाहिए, वो इक्वल लेवल पे काम करना चाहिए. हमारा नजरिया बदलना चाहिए और इस मूवी को देखने के बाद कहीं ना कहीं हमारा नजरिया जो है वो बदलेगा. सो फायनली श्रीकांत हा चित्रपट बघून आम्ही घरी आलेलो आहोत आणि आय एम हिअर टू शेअर माय एक्सपिरियन्स, माय फायनल वर्डिक अबाउट दिस मूवी श्रीकांत बोला. तर चित्रपट खरंच खूप मेहनतीने आणि अगदी छोटे छोटे बारकावे ब्लाइंड व्यक्तींसोबत डिस्कस करून कदाचित हा चित्रपट बनवलेला दिसतोय कारण अगदी छोटे छोटे बारकावे आहेत ना ते खूप सुंदर मांडले आहेत. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो काठी घेऊन तर मीही चालतो पण त्यासोबत हे असं हे करत जे चालण्याची पद्धत आहे ना ते मला तर अजूनही कळलेलं नाही हे का अशा पद्धतीने का चालतात.
हा माझा व्हिडिओ पाहणारे जे कोणी दृष्टी आव्हानित लोक असतील त्यांना जर माहिती असेल तर जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की स्टिक असताना तो अशा पद्धतीने चुटकी वाजून का चालत होता बुवा, हे मला सुद्धा अजून माहिती नाही आहे, म्हणजे विज्युअली चॅलेंज असून सुद्धा. सो त्याचं उत्तर अजून माहिती नाही मला, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. बऱ्याचदा ब्लाइंड व्यक्तीची व्यक्तिरेखा रेखाटताना त्या ॲक्टरला काळा रंगाचा चष्मा दिला जातो. तुम्ही जर नीट बघितलं या आधीचे कुठलेही चित्रपट काढून घ्या, ब्लाइंड व्यक्ती म्हटलं की त्याच्यासोबत त्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या डोळ्यावरती काळा चष्मा असलाच पाहिजे. पण इथे तसं नाही आहे. श्रीकांत बोला स्वतः हे टोटली ब्लाइंड आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी राजकुमार राव यांना म्हणजे या चित्रपटातल्या नायकाला अजिबात काळा रंगाचा चष्मा वापरायला दिला नाही. कदाचित ते स्वतः वापरत नसतील म्हणून वापरायला दिलं नाही, पण ते असताना ते काळा चष्मा लावून ब्लाइंड आहे असं दाखवून ते सिम्पथेटिक एक अँगल क्रिएट करायचा ब्लाइंड लोकांच्या प्रती, तो जो प्रयत्न आहे तो इथे बिलकुल नव्हता. थोडक्यात काय सांगायचं की हे काळा चष्मा वगैरे म्हणजे ब्लाइंड व्यक्ती इज इक्वल टू काळा चष्मा घातलेली व्यक्ती हे असं दाखवून एक ब्लाइंड लोकांप्रती फालतूची जी सिम्पती जी क्रिएट केली जाते ना आपल्या या चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून, ती कुठेही इथे केलेली नाही. आणि संपूर्णपणे एक वेगळं, एक प्रोग्रेसिव्ह, एक सकारात्मक असं चित्र ब्लाइंड व्यक्तीचं या चित्रपटातून अतिशय लीलया, अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर राजकुमार राव सर या श्रीकांत सरांची ॲक्टिंग करताना ज्या पद्धतीने केन ओपन करतात, केन घेऊन चालतात, ही जी पद्धत आहे हे एक वेगळं अवेअरनेस आता सोसायटीमध्ये क्रिएट करणार आहे. तर व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून आयफोन वापरण्याची त्यांची जी पद्धत आहे, ॲपलमधून जे सॉफ्टवेअर बोलतो त्याला व्हॉइस ओव्हर म्हणतात, आणि अँड्रॉइड युजर जे असतात त्यांचं जेव्हा स्क्रीन रिडिंग ॲप्लिकेशन जेव्हा बोलतं तेव्हा त्याला टॉकबॅक म्हटलं जातं. सो म्हणजे जस्ट तुमच्या माहितीसाठी आयफोन जेव्हा ते वापरतात तेव्हा त्याच्यातून येणारा व्हॉइस ओव्हर तो एकदम प्रॉपर असा फील देतो की समोर पडद्यावरती ब्लाइंड व्यक्ती आहे अशा पद्धतीचा. सो ते आम्ही बिंग व्हिज्युअली चॅलेंज पर्सन आम्ही खूप छान असं रिलेट करू शकलो. पिक्चर खरंच खूप एंटरटेनिंग आहे, मध्ये त्यांनी थोडीशी कॉमेडी भरलेली आहे, आणि हे म्हणजे ऑफकोर्स आता पिक्चर आहे म्हटल्यानंतर मसाला देणं गरजेचंच आहे आणि ते पाहिजेच. पण तरीसुद्धा त्यातूनही त्यांनी समाजाला उत्तम असा संदेश दिलेला आहे. यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त दृष्टीच असलं पाहिजे असं काही नाही आहे. एक वेळेस दृष्टी नसली तरी चालेल, पण दृष्टिकोन पाहिजे जो तुम्हाला तुमची दिशा दाखवेल तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे जाण्यासाठी, जी श्रीकांत बोला यांना दिसली. सो थोडक्यात श्रीकांत या चित्रपटाच्या माध्यमातून एका यशस्वी म्हणजे स्ट्रगल करत पुढे आलेल्या यशस्वी दृष्टी आव्हानित उद्योजकाचं एक सुंदर असं चित्र या चित्रपटातून रेखाटलेलं आहे, जे आम्ही सर्वांनी चित्रपटगृहात जाऊनच बघितलं पाहिजे असं मला नक्की वाटतं. सो अगदी काहीही तयारी न करता अगदी रँडमली मी माझे थॉट्स इथे मांडलेले आहेत, त्यामुळे प्लीज काही जज करू नका. मी काही बसून काही स्क्रिप्ट वगैरे लिहिलेली नाही आहे. इच्छा होती पण म्हटलं की नाही, हे सगळं रॉच गेलं पाहिजे. आणि या माझ्या छोट्याशा ब्लॉगच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीला सुद्धा माझा एक छोटासा निरोप आहे, एक निवेदन आहे. ते म्हणजे इथून पुढे जर तुम्ही एखादी ब्लाइंड व्यक्तिरेखा दाखवत असाल चित्रपटासारख्या मोठ्या प्रभावी माध्यमातून, तर ती प्लीज अशी सिम्पथेटिक किंवा ब्लाइंड व्यक्तीप्रती फालतूची सिम्पथी क्रिएट करणारी अजिबात दाखवू नका. समाजाकडे नीट तुम्ही डोळे उघडून बघा. तर वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीरित्या काम करणारे लोक तुम्हाला दिसतील. कोणी उद्योजक असतील श्रीकांत सरांसारखे, कोणी क्लास 1 ऑफिसर्स असतील बँकेमध्ये आणि राज्य आणि केंद्र सरकारमध्ये. तर ब्लाइंड थोडक्यात काय तर ब्लाइंड व्यक्ती इज इक्वल टू भिकारी, ही जी इमेज तुम्ही आजवर क्रिएट केलेली आहे ती आता कुठेतरी पुसण्याचं काम जर केलं तर आमच्यावरती फार फार उपकार होतील असं मला वाटतं. सो याच नोटवरती मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. जय हिंद, वंदे मातरम.